है कि मत्ती की सुसमाचार 7 का और 7 ಅಲ್ಲಿ ಹೇಳ್ತದೆ ಬೇಡಿಕೊಳ್ಳಿರಿ, ಓದಿ. वहाँ पर ये कहते हैं ಬೇಡಿಕೊಳ್ಳಿರಿ ನಿಮಗೆ ದೊರೆಯುವುದು, ಬೇಡಿಕೊಳ್ಳಿರಿ ನಿಮಗೆ ದೊರೆಯುವುದು, ಹುಡುಕಿರಿ ನಿಮಗೆ ಸಿಕ್ಕುವುದು, ತಟ್ಟಿರಿ ನಿಮಗೆ ತೆರೆಯುವುದು. ನಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ಒಳಪಡಬೇಕಾದಂತ 3 ಕಾರ್ಯಗಳು: ಬೇಡಿಕೊಳ್ಳುವುದು, ಹುಡುಕುವುದು, तट्टुವುದು. देखिए हमारा प्रार्थनाओं में 3 बातें हमें यहाँ पर मत्ती की सुसमाचार 7 का 7 में हम पढ़ते हैं कि मांगोगे तो तुम्हें दिया जाएगा, ढूंढो तो तुम्हें पाओ जाओगे, और खटखटाओगे तो तुम्हारे लिए खुला जाएगा. ನೋಡಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ 3 ಸಂಗತಿಗಳು ಒಳಪಟ್ಟಿರಬೇಕು. देखिए हमारे प्रार्थनाओं में ये 3 बातें उसके अंदर रहना चाहिए. ಬೇಡಿಕೊಳ್ಳುವುದೆಂಬುದಾಗಿ ಹೇಳಿದ್ರೆ ದೇವರ ಮುಂದೆ ತಗ್ಗಿಸಿ ದೇವರೇ ನನಗೆ ಕೊಡು 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 ಎಂಬುದಾಗಿ ಕೇಳುವಂತ ಕಾರ್ಯ. मांगना का मतलब है कि अपने आप को नम्र करते हुए परमेश्वर के सामने हम कितने टोकर प्रभु हमें दो दो करके मांगना है. ಕೆಲವು ವಿಷಯಗಳು ನಾವು ಭಾರ ಹೊಂದುತ್ತೇವೆ, ಸ್ವಾಮಿ ಇದಿಲ್ಲದೆ ನಾನು ಬದುಕಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. कई बातों में हमें बहुत बोझ रहता है कि प्रभु अगर ये नहीं होता तो मेरा जीवन बहुत मुश्किल है, जीने का नहीं होता. ಆದ ಕಾರಣ ಕರ್ತನ ಮುಂದೆ ಹೋಗಿ ನಾವು ಬೇಡುತ್ತಿರಬೇಕು. ದೇವರು ಹೇಳ್ತಾನೆ ಬೇಡುವವರಿಗೆ ನಾನು ಕೊಟ್ಟೆ ಕೊಡುತ್ತೇನೆ. इसी कारण हम परमेश्वर के सामने आना है, उनसे मांगना है, प्रभु मुझे दे दो करके, जैसा मांगने वाला मांगते हैं. ಎರಡನೇದು ದೇವರು ಹೇಳುತ್ತಾನೆ, दूसरे बात प्रभु कहते हैं ನಾವು ಹುಡುಕಬೇಕು, हमें ढूंढना है. ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಸುಮ್ಮನೆ ಕೂತು ದೇವರ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಹುಡುಕಬೇಕು. परमेश्वर के सन्मुख में बैठकर चुपकर परमेश्वर से हमें ढूंढते जाना है. ಮರಿಯಳು ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಯೇಸುವಿನ ಪಾದ ಬಳಿಯಲ್ಲಿ ಕೂತಳೋ, किस तरह मरियम परमेश्वर के प्रभु यीशु मसीह के पैरों के पास बैठकर देखती रहती थी. ಯೋಹಾನ ಸುವಾರ್ತೆ 11ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಲು ಸಾಧ್ಯ ಎಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ಯೇಸುವನ್ನು ಆಕೆ ಪ್ರೀತಿಸಿದಳು. देखिए यूहन्ना की सुसमाचार 11वां अध्याय में हम वो बातें देखने के लिए हमें मिलता है कि किस तरह वो अपने आप को प्रभु यीशु मसीह के पैरों के ಬಗ್ಗೆ ಯಾವಾಗೆಲ್ಲ ಹೇಳಲ್ಪಟ್ಟಿದೆಯೋ ಯೇಸುವನ್ನು ಪ್ರೀತಿಸಿದಳು ಎಂಬುದಾಗಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ. उनके बारे में जब कभी कुछ बोला है तो वो प्रभु यीशु मसीह को प्यार करने वाली करके बताया गया है. ದೇವರಿಂದ ಏನು ಬೇಡಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕಿಲ್ಲ, ಆಕೆ ಜಸ್ಟ್ ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಕೂತು ಆತನಿಂದ ಕೇಳುವಂತದ್ದು, ಆತನ ಸಂಗತಿಗಳನ್ನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳುವಂತದ್ದು. वो प्रभु से कुछ भी नहीं मांग रही थी कि सिर्फ वो प्रभु के पैरों के पास बैठकर वो जो कुछ भी बोलते हैं सुनते जा रही है. ನಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ಇದು ಒಳಪಟ್ಟಿರಬೇಕು. हमारे प्रार्थनाओं में भी ये रहना जरूरी है. ಬೇರೆ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ದೇವರ ಹತ್ರ ಅದು ಕೊಡಿ ಇದು ಕೊಡಿ ಎಂಬುದಾಗಿ ದೊಡ್ಡ ಶಾಪಿಂಗ್ ಲಿಸ್ಟ್ ತಗೊಂಡು ಅಂಗಡಿಯಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಂಗಲ್ಲ. प्रार्थना का मतलब है कि प्रभु मुझे ये दे दो वो दे दो करके इतना बड़ा लिस्ट प्रभु के सामने रखने के लिए ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ಕಾಣಬೇಕಾದ ಕಾರ್ಯ ಹುಡುಕುವಿಕೆ ಕೂಡ. ದೇವರೇ ನಿನ್ನ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಾಗಿ ತಿಳಿಸು, ಆ ಸೌಂದರ್ಯವನ್ನು ನಾವು ಆನಂದಿಸುವಂತದ್ದು. प्रार्थना का मतलब यही रहेगा कि प्रभु मैं आपको और जाना है, मैं आपको और ढूंढना है, आपके बारे में मुझे और जानकारी दो प्रभु करके प्रभु से हमने मांगना भी है. ಮತ್ತೆ 3ನೇ ಕಾರ್ಯ ಹೇಳ್ತದೆ ತಟ್ಟುವುದು. तीसरा बात ये कहते कि कटकटाना है. ತಟ್ಟೋದ ಬಗ್ಗೆ ಕಟ್ಕಟ್ಟ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ನಾವು ಯಾರು ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಮಾಡೋದೇ ಬೇಕಿಲ್ಲ. उसके कटकटाने के बारे में उसके बारे में इतना ज्यादा जानकारी देने ದೇವ की जरूरत ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ नहीं है. ನಮ್ಮದು ಅಂತ ಗೊತ್ತಾಗ್ಬಿಟ್ರೆ, परमेश्वर के सन्मुख में ये हमारा है करके जब मालूम पड़ जाता है. ನಮ್ಮನೆ ಆದ್ರೆ ಅಕ್ಕ ಒಳಗೆ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಹೆಂಗ್ ತಟ್ತಾನೆ ಬಾಕ್ಲು ಪಡ 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 ಅಲ್ವಾ. देखिए घर हमारा है, बहन अंदर बैठी है तो हमें जाके कटकटाने की जरूरत पड़ेगा क्योंकि वो अंदर बहन बैठी है ना. ಇದು ನನ್ನ ರೂಮು, ये मेरा कमरा है, ನನ್ನ ಬಾತ್ರೂಮು, ತಟ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಆಚೆ ಬಾ ಆಚೆ ಬಾ. मेरा गुसलखाना है, खटखटाते रहेंगे बाहर आओ जल्दी करके. ಅಂದ್ರೆ ಅರ್ಥ ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರದಿಂದ ಕೇಳುವಂತದ್ದಾಗಿದೆ. इसका मतलब है कि प्रार्थना में हम अधिकार से परमेश्वर ದೇವರೇ ನಿನ್ನ ಮಗುವಾದ ನನಗೆ ಇದು ಬೇಕೇ ಬೇಕು. परमेश्वर आपका बच्चे होने के बाद मुझे वो ಸ್ವಾಮಿ ನೀನು ನನಗೆ ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ವಾಗ್ದಾನ ಇದು. प्रभु आपने ये वचन हमारे लिए दिया है. ನಾನು ಹೇಳುವಾಗ ಒಂದು ಸಂಗತಿ ನಡೆದಂತ ಒಂದು ಸಂಗತಿಯ ಬಗ್ಗೆ ಹೇಳುತ್ತೇನೆ. जैसा जब मैं बोल रहा था एक घटना घटी है उसके बारे में बताता हूँ. 90 minutes ಎಂಬುದಾಗಿ ಒಂದು ಪುಸ್ತಕ ಇದೆ. 90 minutes ಡೆತ್ ಫಾರ್ 90 minutes ಬೈ ಡಾನ್ ಪೈಪರ್ ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಪುಸ್ತಕ ಇದೆ. डॉन पाइपर के नाम के एक रचना करने वाला उन्होंने एक पुस्तक लिखा है कि 90 मिनट में ಸಾಯುವುದು. 90 ನಿಮಿಷ ಆತನು ತೀರಿ ಹೋಗಿದ್ದ. ಆತನ ಬಗ್ಗೆ ಗೂಗಲ್ ಅಲ್ಲಿ ನೋಡಬಹುದು. ಆ ಬುಕ್ ಬೇಕಿದ್ರೆ ನಾನು ಇಂಗ್ಲಿಷ್ ಅಲ್ಲಿ ಇದೆ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತೀನಿ. 90 मिनट में वो खत्म हो गया था. आप गूगल में सर्च करेंगे उनके बारे में आप जानकारी ले सकते हैं. 90 ನಿಮಿಷ ಆತ ತೀರೋಗಿದ್ದಂತೆ. ಇವಾಗಲೂ ಬದುಕಿದಾರ ಆ ವ್ಯಕ್ತಿ. वो 90 मिनट में उन्होंने मर गया था, आज भी वो जिंदा है कर बोलते हैं. ಈತನು ಬ್ಯಾಪ್ಟಿಸ್ಟ್ ಸಭೆಯ ಒಂದು ಪಾಸ್ಟರ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ये बाप्टिस्ट कलीसिया का एक पादरी था. ಒಂದ್ಸಲಿ ಏನೋ ಗಾಡಿಯಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅಮೆರಿಕದಲ್ಲಿರೋರು ಗಾಡಿಯಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇರುವಾಗ ಏನಾಯ್ತು, ಒಂದು ಟ್ರಕ್ ಒಂದು ಲಾರಿ ಆಪೋಸಿಟ್ ಸೈಡ್ ಬಂದು ಆ ಗಾಡಿಯನ್ನು ಗುದ್ದುತ್ತಾರೆ. ये अमेरिका में घटना हुआ. ये घटना है कि वो एक दिन अपना अमेरिका में जा रहा था, उसके ऑपोजिट में एक ट्रक आकर उसको डोर से टक्कर मारा. ಆತನು ಆ ರೀತಿ ಆ ಕಾರಲ್ಲಿ ತೀರಿ ಹೋಗಿದ್ದು ಆತನಿಗೆ ನೆನಪಿದೆ.
उन्होंने उस कार में जैसा वो टक्कर मारा था वो मर गया, उनको मालूम है वो। ಆತನ ತೀರಿದ ಆ ಸಮಯದಲ್ಲೇ ತನ್ನ ಮುದ್ದಜ್ಜಿಯನ್ನು ನೋಡ್ತಾರಂತೆ ಪರಲೋಕದಲ್ಲಿ. जैसा वो मरने का समय वो अपने अज्जी को मतलब वो दादी को देख रहा था. ಅವರ ಬೇರೆ ಬಂಧುಗಳು ಈಗಾಗಲೇ ತೀರಿ ಹೋದವರೆಲ್ಲ ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾರಂತೆ, ದೇವದೂತರ ಹಾಗೆ ನಿಂತಿರೋ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನು ನೋಡ್ತಾರೆ, ಅವರೆಲ್ಲ ಸ್ವಾಗತಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಈತನನ್ನ. इनसे पहले जितने भी लोग उनके दादी लोग मर गए थे, दादा लोग मर गए थे, वो सारे एक देवदूत के समान उनके सामने खड़े होकर उनको स्वीकार कर रहे थे, स्वागत कर रहे थे स्वर्गराज में. ಈತನ ಅಲ್ಲಿರುವಾಗ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮಿನಿಟ್ ಅಲ್ಲಿ ಆತ ನೋಡೋದೇನೆಂದ್ರೆ ಕಾರಲ್ಲಿ ಬಂದು ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ಬಂದರೆ ಕಾರಲ್ಲಿ ಹಾಡು ಹಾಕಿದ್ರು, ಹಾಡು ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇರೋದು. जैसा कि वो अपने होश में आकर फिर देखा था वो अपने गाड़ी में ही बैठा है, वो गाड़ी में उसका कुछ गाना सुन रहे हैं. ಈತನು ತೀರಿ ಹೋದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈಗ ಮೆಡಿಕಲ್ನವರೆಲ್ಲ ಬಂದರು, ಅಲ್ಲಿ ಪ್ಯಾರಾಮೆಡಿಕಲ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಹೇಳಿದ ಫೋನ್ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ಬರ್ತದೆ ಗಾಡಿ, ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ತರ. जैसा इसको मरने का समय में वहाँ पर जो वैद्य लोग हैं जो घूमते रहते हैं, ऐसा स्थितियों में आकर सहायता करते हैं. ಈತ ತೀರೋಗಿದ್ದಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ ಫಸ್ಟ್ ಏಡ್ ಎಲ್ಲ ಕೊಡ್ತಾರೆ. ಇದೊಂದು ದೂರ ಸ್ಥಳ, ಇವ್ರು ಬರಲಿಕ್ಕೆ ಟೈಮ್ ಆಯಿತು, ಬಂದು ಆತನ ಎದೆ ಎಲ್ಲ ಅಪ್ತಾರೆ, ಉಸಿರಾಟಕ್ಕಾಗಿ ಪ್ರಯತ್ನಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. वो जो एक्सीडेंट वो शहर से थोड़ा सा दूर में हुआ था, ये पैरामेडिकल लोग आकर उसके ऊपर फर्स्ट एड करते रहते, उसको दबाते रहते, दिल में मारते रहते, कुछ करने जा रहा था. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ಪಾಸ್ಟರ್ ಆ ರೂಟಲ್ಲಿ ಬರ್ತಿದ್ರು, ಈ ಪಾಸ್ಟರ್ ತೀರೋದ್ರ ನಾನು ಬಿಡಲ್ಲ ದೇವ್ರೆ, ಈಗಲೇ ನೀನು ಆತನ ವಾಪಸ್ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. वैसे समय में एक और दूसरा पादरी साहब उस रास्ते में जा रहा था, वो रुक कर देखा तो अंदर कोई पादरी साहब है मरने पे है, तो वो सोचा कि प्रभु से बोला कि ये जो पादरी साहब मरने की आवश्यकता नहीं है, इसके लिए मैं प्रार्थना करूंगा कर उनके लिए प्रार्थना कर रहा था. ಈತನಲ್ಲೇ ಮೊಣಕಾಲು ಊರ್ತಾರೆ, ಅಲ್ಲೇ ಕೂಗ್ತಾರೆ, ಆಫ್ರಿಕನ್ ಪಾಸ್ಟರ್ ಕೂಗಿ ದೇವರೇ ಈತನ ನಮ್ಮ ವಾಪಸ್ ಕೊಡ್ಲೇಬೇಕು, ಈ ಪಾಸ್ಟರ್ ಬೇಕೇ ಬೇಕು ನಮಗೆ. वो वहां पर घुटने टेक कर प्रभु से मांग रहा था, प्रभु से प्रार्थना कर रहा था, प्रभु ये जो दैव सेवक है हमें चाहिए, इनको वापस दे दो, उनको मरने की कोई ऐसा नहीं छोड़ेंगे, हम इसको वापस कर दो करके प्रार्थना कर रहा था. ಪ್ಯಾರಾಮೆಡಿಕಲ್ ಅವರೆಲ್ಲ ಚೆಕ್ ಮಾಡಿ ಹೋಯ್ತು, ಇನ್ನು ಮುಗೀತು, 90 ನಿಮಿಷ ಆಯಿತು ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆದಮೇಲೆ. ಇಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಆತನ ಮೆದುಳು ಹೋಗಿರುತ್ತೆ, ಮೆದುಳು ಒಂದು 3 ನಿಮಿಷ ಅಥವಾ 4 ನಿಮಿಷ ಆಮ್ಲಜನಕ ಆಕ್ಸಿಜನ್ ಮೆದುಳಿಗೆ ಹೋಗಿಲ್ವಂದ್ರೆ ಬ್ರೈನ್ ಡೆಡ್ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ. देखिए वहाँ पर जो सेवक लोग हैं, जो वैद्यकीय सेवक लोग, वो आया और 90 मिनट हो गया और उनको ये मालूम पड़ गया कि जो ब्रेन में ऑक्सीजन नहीं जाने के कारण वो 3 मिनट के बाद वो खत्म हो जाएगा कर उन्होंने एक फैसला लिया कि अभी वो मर चुका है. 7 ರಿಂದ 8 ನಿಮಿಷ ಆದ್ರೆ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನು ಒಂದು ತರಕಾರಿ ರೀತಿ ಮಾರ್ಪಡುತ್ತಾನೆ. देखिए 7-8 मिनट के बाद उसका ऑक्सीजन नहीं मिलता है तो वो एक सब्जी जैसा बन जाता है. ಅರ್ಧ ಗಂಟೆ ಆಯ್ತು, ಈಗ 90 ನಿಮಿಷ ಆಗಿದೆ, आधा घंटा हो चुका है, अभी 90 मिनट हो गए. ಪ್ಯಾರಾಮೆಡಿಕಲ್ ಅವರು ಹೋದ್ರು, ತೀರೋದ್ರು ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳಿ ಸ್ಟ್ರೆಚರ್ ತಂದು ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಒಳಗೆ ಇಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. वो जो वहाँ पर सेवा करने वाला वैद्य लोग है वो भी आया, स्ट्रेचर लेकर आया, उनको लेकर जा रहा था. ಪ್ರಾರ್ಥಿಸೋರು ಬಿಡ್ಲಿಲ್ಲ, ಅಲ್ಲೇ ಕೂತ್ಕೊಂಡು, ಇಲ್ಲ ನಾನು ಪ್ರಾರ್ಥಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಉಸಿರು ಬರಲೇಬೇಕು. जो प्रार्थना कर रहे थे पादरी साहब दूसरा, वो आया, वो कहता है मैं छोड़ूंगा नहीं, उनको जीव वापस आना है करके बहुत जोर से प्रार्थना कर रहा था. ಓಡೋಗಿ ಮೂಗ್ ಮೇಲೆ ಬೆರಳಿಟ್ಟು ನೋಡ್ತಾರೆ, ಉಸಿರಾಡ್ತಾ ಇದಾರ ಅಂತ. वो जाकर वहाँ पर कान के ऊपर, नाक के ऊपर हाथ रखकर देख रहा था तो उनका ब्रीथिंग चल रहा था. ಓಡಿ ಆ ಮೆಡಿಕಲ್ ಅವ್ರ ಹತ್ರ ಹೇಳ್ತಾರೆ, ಇಲ್ಲ ಈತನಿಗೆ ಬದುಕಿದೆ, ಉಸಿರು ಬಂದಿದೆ, ನೋಡಿ ಅಂತ. वो खुद जाकर उनको वैद्य के लोगों को बोल रहा था कि अभी ये मरा नहीं है, देखो अभी ये जिंदा है कर. ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು, ಇಲ್ಲ 90 ನಿಮಿಷ ಆಗಿದೆ, ಈಗ ಬದುಕಿದ್ರು ಬ್ರೈನ್ ಡೆಡ್ ಆಗಿರುತ್ತೆ, ಯೂಸ್ ಇರಲ್ಲ, ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದೀವಿ, ನಾವೆಲ್ಲ ನೋಡಿದ್ವಿ ಬದುಕಿಲ್ಲ ಎಂಬುದಾಗಿ. वो बोलता कि अभी नहीं ये संभव नहीं है, वो मरा हुआ है, 90 मिनट हो गया, अगर ये 90 मिनट के बाद अगर जिंदा आएगा तो भी उसका ब्रेन डेड हो जाएगा, ये जीना मुश्किल हो जाएगा करके. ಈತ ಹೇಳ್ತಾನೆ, ಈ ಪ್ರಾರ್ಥಿಸೋನು ದೇವರೇ ಈತನ ಬ್ರೈನ್ ಅಲ್ಲಿ ಆಕ್ಸಿಜನ್ ಹೋಗದೆ ಇರಬಾರ್ದು, ಆಕ್ಸಿಜನ್ ಹೋಗ್ಲಿ, ಆತನ ಕಿಡ್ನಿ, ಆತನ ಲಿವರ್ ಡ್ಯಾಮೇಜ್ ಆಗಬಾರ್ದು. ये जो पादरी साहब दूसरा जिसके लिए प्रार्थना कर रहा था, वो कहता है कि प्रभु से, प्रभु इनका ब्रेन डैमेज नहीं होना चाहिए, इनकी हार्ट जो फेल नहीं होना चाहिए, किडनी ठीक से काम करने करके ये सब अच्छे से काम करने करके प्रार्थना कर रहा था. ಈತನ ದೂರ ಹಾಕಿ ಅವರು ಸ್ಟ್ರೆಚರ್ ಅಲ್ಲಿ ತಂದು ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಒಳಗೆ ಹಾಕ್ತಾರೆ. इस पादरी को एक पास कर वो जो स्ट्रेचर लेकर उनको एम्बुलेंस में लेके ಈ ಪ್ರಾರ್ಥಿಸೋ ವ್ಯಕ್ತಿ ಹೋಗಿ ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಮುಂದೆ ಮಲ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾರೆ. ये जो प्रार्थना कर रहा था पादरी साहब, वो जाकर एम्बुलेंस के सामने लेट के प्रार्थना कर रहा था. ನೀವು ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಬಿಡಬೇಕಾ, ನನ್ನ ಮೇಲೆ ಬಿಡಿ, आप ತಗೊಂಡೋಗಿ ಬೇಕಾದ್ರೆ आप एम्बुलेंस को लेके जाना है तो मेरे ऊपर से लेके जाओ. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಇದೊಳಕ್ಕೆ ಆತ ಹೇಳ್ತಾನೆ, ಇನ್ನೊಂದ್ಸಲಿ ಚೆಕ್ ಮಾಡಿ ನೋಡಿ. फिर उन्होंने बोला कि चलो एक बार और इनको चेक करेंगे. ಹೋಗಿ ಚೆಕ್ ಮಾಡಿದಾಗ ಉಸಿರಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. अभी चेक किया तो उनको जीव आया, वो ब्रीथिंग ले रहा था. ಇನ್ನೊಂದು 13 ತಿಂಗಳು ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಇರಬೇಕಾಗಿ ಬಂತು. फिर उनको 13 महीने हॉस्पिटल में रहना पड़ा. ಈತನು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿದ, ಬ್ರೈನ್ ಡ್ಯಾಮೇಜ್ ಆಗಬಾರ್ದು, ಬ್ರೈನ್ ಡ್ಯಾಮೇಜ್ ಆಗಲಿಲ್ಲ, ಕಿಡ್ನಿ ಲಿವರ್ ಡ್ಯಾಮೇಜ್ ಆಗಿಲ್ಲ, ಬೇರೆಲ್ಲ ಡ್ಯಾಮೇಜ್ ಆಗೋಯ್ತು.
इन्होंने प्रार्थना किया, प्रभु इनको ब्रेन डैमेज नहीं होना चाहिए और किडनी लिवर अच्छा काम करना चाहिए। वो तीनों बाकी अच्छा काम कर रहा था, बाकी कोई ठीक से काम नहीं कर रहा ನನ್ನ है। ನೆನಪು ಸರಿಯಾಗಿದ್ರೆ 13 ತಿಂಗಳಲ್ಲಿ 32 ಆಪರೇಷನ್ ಆಯ್ತು ಅವರಿಗೆ. अगर मेरा याददाश्त सही है तो उनको वो 13 महीनों में 33 ऑपरेशन 32 ऑपरेशन उनको किया गया ಇವತ್ತು है। ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಬದುಕಿದ್ದಾರೆ. आज भी वो जिंदा है। ಇವತ್ತು ಪ್ರಾರ್ಥನೆಗೆ ಬಲ ಇದೆ ದೇವರ आज ಮಕ್ಕಳೇ. भी उस प्रार्थनाओं में ताकत है प्रिय भाइयों ಈತನು बहनों। ಮಾಡಿದ್ದೇನು ಗೊತ್ತಾ? ತಟ್ಟುವಂತಹ ಪ್ರಾರ್ಥನೆ. इन्होंने क्या किया मालूम है कि कटकटाते हुए ದೇವರೇ ನನಗೆ प्रार्थना ಬೇಕೇ किया है। ಬೇಕು. प्रभु मुझे ये चाहिए चाहिए। ಏನ್ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು? ಬೇಕೇ ಬೇಕು. ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ರೆಡಿ. ನ್ಯಾಯ ಬೇಕು, ಅನ್ಯಾಯ ಆದ್ರೆ ಬಿಡಲ್ಲ ನಾವು. कन्नड़ में कहते हैं ना बेके बेको न्याय बेको करके। ಆದ್ರೆ ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ನಾವು ಈ ರೀತಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸಲು ಕೂಡ ಸಾಧ್ಯ. लेकिन परमेश्वर के सम्मुख में इस तरह भी हम प्रार्थना कर सकते ಕೇಳಬೇಕು, हैं। हमने प्रभु से मांगना है, ಹುಡುಕಬೇಕು, ढूंढना भी है ಮತ್ತೆ और ತಟ್ಟುವಂತವರಾಗಿರ್ಬೇಕು. खटखटाना भी है। ಇದೆಲ್ಲ ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ಒಳಪಟ್ರೆ ये सारा प्रार्थनाओं में अगर रहेंगे ನಮ್ಮ तो ಪ್ರಾರ್ಥನೆ ಬಹಳ हमारा ಆಶೀರ್ವಾದವಾಗಿರುತ್ತದೆ. प्रार्थना बहुत आशीषमय होएगा। ಪ್ರಾರ್ಥನೆಗಾಗಿ ನಿಮ್ಮನ್ನೇ ಬಿಟ್ಟು ಕೊಡಿ. प्रार्थना के लिए अपने आप को छोड़ दीजिए परमेश्वर के ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಿ, सामने। ಪ್ರಾರ್ಥನೆಗೆ ದೇವರು ಹೇಳಿದ್ದು ನಾನು ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟೇ ಕೊಡುತ್ತೇನೆ. ये सोच लीजिए कि मालूम करना आपको जरूरी है कि प्रार्थनाओं को उत्तर जवाब प्रभु ಯೆರೆಮೀಯ जरूर देगा। 33 वाक्य. यिर्मयाह का 33 का 3 में हम ದೇವರು देखते ಹೇಳ್ತಾರೆ, हैं, ನೀನು ಪ್ರಾರ್ಥಿಸು, ನಾನು ಸದುತ್ತರ ಕೊಡ್ತೀನಿ. परमेश्वर कहते हैं आप मुझे पुकारो मैं आपको उत्तर दूंगा। ದೇವರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುವವರಿಗೆ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟೇ ಕೊಡುತ್ತಾನೆ. परमेश्वर जो प्रार्थना करते हैं उनको जवाब जरूर ही देंगे। ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಬರ್ತಾ ಇದ್ದೆ, ಕೆಲವರ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಸರಿ ಇಲ್ದಿದ್ರೆ ದೇವರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ? मैं यही बोलता हूँ कि अगर कुछ लोग अच्छी तरह प्रार्थना नहीं करेंगे तो प्रभु क्या कहते ಉತ್ತರ हैं? ಕೊಡ್ತಾರೆ. उत्तर देते हैं। ಏನ್ ಉತ್ತರ? ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. क्या वो उत्तर क्या है कि नहीं। ಕೆಲವರ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಸರಿ ಇದೆ, ಆದ್ರೆ ಟೈಮ್ ಸರಿ ಇಲ್ಲ. कुछ लोगों का प्रार्थना सही है लेकिन उसको देने वाला समय नहीं है। ನಾನು ಹೇಳೋದು ಈ ಟೈಮ್ ಸರಿ ಇಲ್ಲ ಅಂತಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡಬೇಕಾದ ಟೈಮ್ ಸರಿ ಇಲ್ಲ. मैं उनका समय सही नहीं है करके नहीं बोला, जो उनको देने वाला जो समय है वो ठीक नहीं था। 13 ವಯಸ್ಸಿರೋನ್ ಕೇಳ್ತಾನೆ, ಬುಲೆಟ್ ಕೊಡ್ಸು ಡ್ಯಾಡಿ, ಬುಲೆಟ್ ಕೊಡ್ಸು. अगर 13 साल का लड़का पूछेगा तो मुझे बुलेट चाहिए डैडी बोला तो ಡ್ಯಾಡಿ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ? ನೀನ್ ಕೇಳೋದು ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿದೆ, पापा कहते हैं कि जो आप मांग रहे हो सही ಆದ್ರೆ है ನೀನ್ ಕೇಳುವಂತ ಟೈಮ್ ಸರಿ ಇಲ್ಲ. लेकिन अभी जो मांग रहे हो उसका उम्र जो है वो ठीक नहीं ಅದಕ್ಕೆ है। ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು? उसके लिए क्या करना है? ಮೆಲ್ಲ ಕೊಡಿಸ್ತೀನಿ, ಸ್ಲೋ ಡೌನ್. थोड़ा सा इंतजार करो, देता हूँ। ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಟೈಮ್ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿರುತ್ತೆ, कुछ बार समय सही रहता है। 18 ವಯಸ್ಸು ಆಗಿದೆ, 18 साल भी आया है, ಬುಲೆಟ್ ಕೊಡ್ಸು. बुलेट दे दीजिए। ತಂದೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಇವನು ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಬುಲೆಟ್ ಅಲ್ಲಿ ಹೋಗುವಾಗ ನೋಡಿದ್ದೀನಿ ಎಷ್ಟು ಫಾಸ್ಟ್ ಆಗಿ ಓಡಿಸ್ತಾನೆ. वो पिता बोलता है ये अपना फ्रेंड्स के साथ जब जाते हैं बुलेट में मुझे मालूम है कितना फास्ट जाता ಡ್ಯಾಡಿ है। ನಾನು ಬೆಳೆದಿದ್ದೀನಿ ನೋಡು, ಮಸಲ್ ಹೆಂಗಿದೆ, ನಾನು ಎಷ್ಟು ದಪ್ಪ ಇದ್ದೀನಿ, ನನಗೆ ಕೊಡು. पिता देखिए मैं बड़ा हो गया, देखो मुझे कितना मजल है, मुझे कितना ताकत है, बाइक दे दो। ನಿನ್ ಟೈಮ್ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿದೆ, ಬೆಳೆದಿದ್ಯಾ, आपका समय अच्छा है, आप भी बड़ा हो गया, ಮೈ ಬೆಳೆದಿದೆ, ಆದ್ರೆ ಇದ್ರೊಳಗೆ ಬೆಳೆದಿಲ್ಲ ಸರಿಗೆ. आपका शरीर वो ठीक हो गया लेकिन आपका बुद्धि अभी नहीं ठीक ಅದಕ್ಕೆ हुआ। ಅಂತ ಪ್ರಾರ್ಥನೆಗೆ ದೇವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಬೆಳಿ ನೀನು, ಬೆಳಿ. इसके लिए प्रभु कहता है कि और थोड़ा आगे बढ़ो, और ಕೆಲವು थोड़ा ಪ್ರಾರ್ಥನೆ ನಾವು ಮಾಡುವಾಗ कुछ बात प्रार्थना जब ನಾವು करेंगे ಬೆಳೆದಿರುತ್ತೇವೆ, हम भी बड़े हो जाते हैं, ನಮ್ಮ ಟೈಮ್ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿದೆ, हमारा समय भी सही होती है। ದೇವ್ರು ಅವಾಗ ಹೇಳ್ತಾರೆ, ಈಗೋ ಉತ್ತರ ಕೊಡುತ್ತೇನೆ. प्रभु तब कहते हैं कि ये लो आपके लिए ದೇವ್ರು समय ಉತ್ತರ आया। ಕೊಡದೇ ಇರಲ್ಲ, ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟೇ ಕೊಡ್ತಾರೆ. प्रभु ऐसा नहीं कि जवाब नहीं देता, वो देता जरूर। ಕೆಲವು ಉತ್ತರಗಳು ಇಲ್ಲ, कुछ जवाब हमें आते हैं नहीं, ಕೆಲವು ಉತ್ತರ ಇರೋ ಕೊಡ್ತೀನಿ, ಮೆಲ್ಲ ಕೊಡ್ತೀನಿ. कुछ जवाब आते हैं कि रुको थोड़ा इंतजार करो, ಕೆಲವು ಉತ್ತರಗಳು ನೀನ್ ಬೆಳಿಬೇಕು ಅವಾಗ ಕೊಡ್ತೀನಿ. कुछ उत्तर ऐसा आते हैं कि आप थोड़ा बड़ा हो जाओ, आपका समय आएगा फिर ಕೆಲವು दूंगा। ಕೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಕೊಡ್ತಾರೆ. कई बारों में प्रभु पूछने से ದೇವರು जल्दी मिल ಕರೆಕ್ಟ್ जाता है। ಟೈಮಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಕೊಡುತ್ತಾರೆ. परमेश्वर सही समय में उत्तर देता है। ಆ ಟೈಮ್ ದೇವರ ಟೈಮ್ ಅಷ್ಟೇ. वो समय जो है प्रभु का समय है। ಹಾಲೆಲೂಯ. हालेलुया। ಆದ್ರೆ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥಿಸುವಾಗ ದೇವ್ರು ಮಾಡುವಂತ ಕಾರ್ಯನೇ ಮತ್ತಾಯ 6:6 ಬರೆದಿರುವಂತದ್ದು. फिर वो जो हम प्रार्थना करते हैं कि प्रभु का वचन में से हम देखेंगे तो मत्ती की ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋರಿಗೆ ದೇವ್ರು ಕೊಡುವಂತದ್ದೇನೆಂಬುದಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಬರೆದಿದೆ ನೋಡಿ. जो कोई प्रार्थना करते हैं उन लोगों को प्रभु क्या देते हैं। ಮ್ಯಾಥ್ಯೂ ಚಾಪ್ಟರ್ 6 verse 6. मत्ती की 6 का 6 देखेंगे। ಆದರೆ ನೀನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಬೇಕಾದರೆ ನಿನ್ನ ಏಕಾಂತವಾದ ಕೋಣೆಯೊಳಗೆ ಹೋಗಿ ಬಾಗಿಲನ್ನು ಮುಚ್ಚಿಕೊಂಡು ಅಂತರಂಗದಲ್ಲಿಯೂ ಇರುವ ನಿನ್ನ ತಂದೆಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡು. ಅಂತರಂಗದಲ್ಲಿ ನಡೆಯುವುದನ್ನು ನೋಡುವ ನಿನ್ನ ತಂದೆಯು ನಿನಗೆ ಪ್ರತಿಫಲ ನೋಡಿ, ಕೊಡುವನು. ಉತ್ತರ ಕೊಡುತ್ತಾನೆ ಅಂತ ಬರೆದಿಲ್ಲ, ಪ್ರತಿಫಲ ಕೊಡ್ತಾರೆ. देखिए उत्तर देता है करके नहीं, आपका प्रतिफल भी देगा करके प्रभु ಇನ್ ने ಇಂಗ್ಲಿಷ್ बोला ಇಟ್ है। ಸೇಸ್ ಹಿ ವಿಲ್ ರಿವಾರ್ಡ್ ಯು. अंग्रेज में कहते हैं कि आपका वो प्रतिफल मिलेगा। ಸ್ವಾಮಿ, ನಾವು ಕೇಳ್ತಿರೋದು ಉತ್ತರ ಕೊಡಿ, ಯಾಕೆ ರಿವಾರ್ಡ್ ಕೊಡ್ತೀರಾ? हम प्रार्थना में पूछते हैं कि प्रभु आप हमें समाधान दे दो करके, लेकिन यहाँ पर
प्रभु कहता है कि प्रतिफल ದೇವರು मिलेगा। ಹೇಳ್ತಾರೆ ಉತ್ತರಕ್ಕಿಂತ ದೊಡ್ಡದಾಗಿದೆ ಪ್ರತಿಫಲ. परमेश्वर के वचन ये कहते हैं कि आपका जवाब देने से अच्छा ये है कि बड़ा ये है कि आपको प्रतिफल में दे। ಆದಿಕಾಂಡ 15ನೇ ಅಧ್ಯಾಯದ 1ನೇ ವಾಕ್ಯ ದೇವರು ಅಬ್ರಹಾಮನಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಾನೇ ಅತ್ಯಧಿಕ ಪ್ರತಿಫಲವಾಗಿದ್ದೇನೆ. उत्पत्ति के किताब 15 में जब हम देखते हैं कि परमेश्वर अब्राहम से कहते हैं कि देखो मैं ही सबसे बड़ा प्रतिफल आपको ದೇವರ दूंगा। ಮಗುವೆ, ನಮಗೆ ಉತ್ತರ ಬರೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ದೇವರು ತನ್ನ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ನಮಗೆ ಕೊಡ್ತಾರೆ. परमेश्वर से उत्तर आने से पहले प्रभु हमें उनका सन्निधि मुझे देते ಆದ್ರಿಂದ हैं। ಪ್ರಾರ್ಥನೆ ವ್ಯರ್ಥವಲ್ಲ. इसलिए प्रार्थना जो है वो कभी व्यर्थ नहीं होगा। ಉತ್ತರ ಬರುವ ಮುಂಚೆ ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ ಅಬ್ರಹಾಮನಿಗೆ, ನಾನು ನನ್ನನ್ನೇ ಕೊಡ್ತೀನಿ ಫಸ್ಟ್ ನಿನಗೆ. वो जवाब आने से पहले ही परमेश्वर अब्राहम को कहते हैं कि जो मैं अपने आप को आपको दे दूंगा। ದೇವರ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಉತ್ತರಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ದೇವರು ತನ್ನ ಸ್ವರೂಪ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛಿಸ್ತಾರೆ. परमेश्वर के लोग सारे उत्तर जवाब देने से पहले प्रभु अपने आप को वो समाधान सन्निधि हमें दे दिया ತನ್ನ है। ತಾಳ್ಮೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕೊಡಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನಿಸ್ತಾನೆ. उनका नम्रता हमारे अंदर देने के लिए वो ತನ್ನ कोशिश ಶಾಂತಿ करता है। ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕೊಡಕ್ಕೆ उनका ಪ್ರಯತ್ನಿಸುತ್ತಾನೆ. शांति हमें देने के लिए वो ತನ್ನ देते हैं। ಸಂತೋಷ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕೊಡುತ್ತಾನೆ. उनका संतोष जो है वो हमें देते ತನ್ನ हैं। ಗುಣವಾಗಿರುವ ಪ್ರೀತಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕೊಡ್ತಾನೆ. उनका गुण लक्षण जो प्यार है हमें वो देते हैं। ಆದ್ರಿಂದ ಪ್ರಾರ್ಥನೆಗೆ ಇವತ್ತೆಲ್ಲ ದೇವರ ಟೈಮಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಬಂದೇ ಬರುತ್ತದೆ. इसलिए प्रार्थना का अगर अभी नहीं है तो प्रभु का समय में जरूर वो आएगा। ಆದ್ರೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋರಿಗೆ ಗ್ಯಾರಂಟಿ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ಇದ್ದೇ ಇರುತ್ತೆ. इसका मतलब प्रार्थना जो करते हैं उनको जरूर परमेश्वर का सन्निधि मिलती है। ಆದ್ರಿಂದ ನಾನು ಹೇಳೋದು, ಪ್ರಾರ್ಥಿಸೋರ್ ಮುಖ ನೋಡಿದ್ರೆ ಗೊತ್ತಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ. इसलिए मैं बोलता हूँ कि जो कोई प्रार्थना करते हैं उनको मुंह देखेंगे तो पता लग ಈಗ जाता है। ಪಕ್ಕದ ಪಿಚಾಚಿಯ ಮುಖ ನೋಡಿ, ಇಲ್ಲ ಪಕ್ಕದ ಕೂತಿರೋರು ನೋಡಿ. आपका जो साथ में बैठे उनको उनका मुंह देखिए किस तरह है। ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವ್ರ ಮುಖ ನೋಡಿದ್ರೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. प्रार्थना आप अगर किया तो उनको मुंह देखने से आपको पता लग जाएगा। ಹೆಂಗಸರು ತಲೆಗೆ ಬಟ್ಟೆ ಹಾಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ನೋಡಲ್ಲ ಅಂತೀರಾ. आप घूंघट डाल के सोचेंगे तो कैसा वो ನಾನೇನ್ कभी ಹೇಳ್ಕೊಂಡು नजर ಬರ್ತಾ आता ಇದ್ರಿ, ಪ್ರಾರ್ಥನೆ ಯಾವತ್ತೂ ವ್ಯರ್ಥ ಅಲ್ಲ. है। मैं ये कह रहा हूँ कि प्रार्थना कभी व्यर्थ नहीं होगा। ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋರಿಗೆ ದೇವರ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ಇದ್ದೇ ಇರುತ್ತೆ. जो कोई प्रार्थना करता है उनके सामने प्रभु का सन्निधि रहती ಆ है। ಸಾನ್ನಿಧ್ಯ ನಾವು ಪಡೆದುಕೊಳ್ಳೋಣ. वो उस सन्निधि को हमने पाना है। ದೇವರು ಹೇಳಿದಾರ ಪ್ರಾಮಿಸ್ ಇವತ್ತೆಲ್ಲ ನಾಳೆ ಕೊಟ್ಟೆ ಕೊಡ್ತಾರೆ. प्रभु के कहा है, वादा किया है, आज अगर आज नहीं तो कल आपको जरूर ಆದ್ರೆ ನಾವು मिलेगा। ಪ್ರಾರ್ಥಿಸದೆ ಇರುವ ಕಾರಣ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ನಷ್ಟಪಡಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ. लेकिन अगर हम प्रार्थना नहीं करते इसलिए उनका सन्निधि को हम खो बैठते हैं। ಆದ್ರಿಂದ ಸಿಗುವ ಸಮಯ ಎಲ್ಲ ಪ್ರಾರ್ಥನೆಗೆ ಸಿಗುವ ಸಮಯ ಎಲ್ಲ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿ. इसलिए जब कभी आपको समय मिलता है प्रार्थना का, आप प्रार्थना ನೀವು कीजिए। ಕೆಲಸ ಮಾಡುವಾಗ್ಲೂ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು आप काम ಮಾಡಬಹುದು. करते हुए भी प्रार्थना कर सकते हैं। ಮನೇಲಿ ಪಾತ್ರೆ ಉಜ್ಜುವಾಗ್ಲೂ ನೀವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಮಾಡಬಹುದು. घर में आप बर्तन धोने के समय भी आप प्रार्थना कर सकते ಗಾಡಿ हो। ಓಡಿಸುವಾಗ್ಲೂ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುತ್ತಾ ಮಾಡಿ. गाड़ी चलाने के समय में भी आप प्रार्थना कर ಆ सकते हो। ಸಾನ್ನಿಧ್ಯ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕಾಣ ಸಾಧ್ಯವಾಗ್ತದೆ. वो सन्निधि अगर आपके अंदर नजर ಕರ್ತನ आएगा ಸಂದಾಲ್ जरूर। ನಾವೆದ್ದು ನಿಲ್ಲೋಣ ಬಾ. परमेश्वर के सामने